नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काही जोपराट असा प्रोमो रिअल आउट झाला आहे. त्यामध्ये आता इकडे आबिरचा जीव सारंगनी वाचवलेला असतो. गुंड येताना डायरेक्ट आबिरला घेऊन जातात. आता इकडे डायरेक्ट सारंग त्याचा जीव वाचवतो आणि सारंगला कळतो हाच आपला मुलगा आहे. बरं, आता इकडे सावली येऊन पण फार मोठा असा खुलासा करते. इतक्या वर्षापासून त्यांच्यामध्ये जो काय गैरसमज झालेला असतो ना, तो आता एका झटक्यामध्ये असा दूर होतो. सारंग सावली पुन्हा असे एकत्र येतात. तर ते कशा प्रकारात येतात, काय काय घडतं, ते सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आजचा भाग फारच जबरदस्त असणार आहे, अगदी शेवटपर्यंत बघा. आता इकडे ओवी पण म्हणू लागत असते सारंगला, बाबा आपण आता कुठेतरी फिरायला जायचं का, मला फार असं बोर होत आहे. बरं, आता इकडे सारंग पण बोलतो, हो मी तुला घेऊन येईन बेळगावामध्ये एका विठुरायाच्या मंदिरामध्ये जाणार आहे. बरं, आपण त्या विठुरायाची मंदिरामध्ये प्रार्थना करू. बरं, तुझ्याही तुला लवकरात लवकर मिळेल अशी याच्या करता. आता इकडे ओवी पण या फार तिला आईची भेटण्याकरता असा हट्ट करू लागत असते. बरं, आता इकडे सारंग पण बोलतो, आता विठुरायाच्या मंदिरामध्ये जाऊन जे काही सगळं सत्य ना ते सगळं सत्य कळेल, कारण की आता विठुरायानीच हिला जीवनदान असं दिलं होतं. त्या मंदिरामध्ये जाऊनच आता जे काही सगळं सत्य ते सगळं सत्य कळू शकतात. मी विठुरायाला प्रार्थना करेल, हिच्या आईची नीची भेट घडवून आण. बरं, आता विठुराया जे काय सगळं ते करू शकेल. बरं, आता इकडे सारंगला पण गट फिलिंग असं जाणवू लागत असतं, तिथेच तिला पण तिची आई अशी सापडणार आहे. बरं, असं म्हणून दोघं पण आता तिकडच्या मंदिरामध्ये जाण्याकरता निघालेले असतात. आता इकडे ना अबीरचा वाढदिवस असतो. आता इकडे सावली पण म्हणते अबीरला, अबीर तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. बरं, आता इकडे अबीर पण म्हणतो थँक्यू 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 सो मच मम्मी. बरं, आता इकडे दोघे असे प्रचंड अशा आनंदी झालेले असतात. बरं, आता अबीर पण मस्त असा केक कापू लागत असतो. बरं, ते मस्त असं सेलिब्रेशन करू लागत असतात. तेवढ्यात प्रेक्षकांनो तिथे काय असे गुंड येतात डायरेक्ट म्हणता आमचे पैसे दे बरं, तू नाही तर आम्ही तुझ्या मुलाला घेऊन जाऊ असं म्हणून. प्रेक्षकांनो आता इकडे डायरेक्ट ते गुंड आहे ना अबीरला उचलता. आता सावली पण बोलते सोडा 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 माझ्या मुलाला पकडायची अजिबात काही देखील गरज नाही, आम्ही तुमचे पैसे देऊ. बरं, आता प्रेक्षकांना ते गुंड आहे ना मुद्दाम आता इकडे सावलीला त्रास देऊ लागत असता, कारण ते गुंड आहे ना मुद्दाम सावलीकडनं असे पैसे बळकवण्याचा प्रयत्न करू लागत असता. बरं, ते गुंडाचे प्रत्येकाला गावातल्यांना असं त्रास देऊ लागत असतात. ते गुंड पण सावलीकडे आलेले असतात. बरं, आता इकडे सावलीला प्रचंड असं टेन्शन आलेलं असतं. आता इकडे सावली बोलते सोडा माझ्या मुलाला सोडा. आता इकडे ते गुंड पण बोलतं आज आम्हाला आजच्या आज पैसे देणे, आम्ही तुझ्या मुलाला अजिबात काही देखील एक सोडणार नाही असं म्हणते. पण त्या अबीरला घेऊन जाता. अबीर पण बोलतो आई आई तू माझी काही देखील एक काळजी करू नको. बरं, आता इकडे सावली प्रेक्षकांना प्रचंड अशी रडू लागत असते. बरं, सावली बोलते माझ्या मुलीबरोबर पण असं होऊन गेलं, माझ्या मुलाबरोबर पण असं होऊन गेले, सगळं काय चाललंय. बरं, माझ्या मुलींबरोबर असं सगळं काय होतंय. बरं, असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे सावली पण रडत रडत मंदिरामध्ये जाते, विठुरायाच्या त्याच मंदिरामध्ये. आता प्रेक्षकांना तिथे काय मस्त अशी सारंगची पण एंट्री होते. ते दोघंही समोरासमोर एकमेकांना पाहता. बरं, आता इकडे डायरेक्ट सारंग पण बोलतो काय सावली या मंदिरामध्ये इथे नाही, माझा काहीतरी भ्रम झाला असेल. बरं, सावली इथे काही देखील एक नसेल. बरं, नाही मग ती सावलीच असली तर सावलीला पण थोडंसं जाणवत असेल तिथे सारंग आलाय. बरं, आता इकडे सावली बोलते काय सारंग सर इथे आले. आता इकडे सावली बोलते नाही मला सारंग सरांचा भास झाला असेल. बरं, असं म्हणत इकडे सावली पण डायरेक्ट मंदिरामध्ये विठुरायाला बोलते अरे विठुराया माझ्या बरोबर हे सगळं काय होतंय. बरं, हे सगळं काय करतोय. बरं, तू माझा मुलगा आज माझा मुलगा पण माझ्यापासून हिरावून घेतला. बरं, तू हे सगळं काय चाललंय. बरं, माझी मुलगी एवढीशी होती रे, ती आज या जगामध्ये मी अजिबात काही देखील एक मान्य करू शकत नाही. बरं, तिला पण आता प्रचंड सावलीला असं वाईट वाटू लागत असतं. आणि आता इकडे सारंग पण बोलतो नाही ती सावली ते. बरं, असं म्हणून आता इकडे सारंग पण या सावलीकडे जाणंच. तेवढ्या वेळामध्ये प्रेक्षकांना ते गुंड पण ना तिथून त्या विहीरला घेऊन येतात, कारण की त्या गुंडांची खोली ना त्या मंदिरापासूनच आतमध्ये गेल्यावर दुसऱ्या ठिकाणी असते. बरं, आता इकडे प्रेक्षकांना सारंग त्या गुंडांना पाहतो. सारंग बोलतो काय हे गुंड या लहान मुलाला कुठे घेऊन जाताय. बरं, आता प्रेक्षकांना सारंग तिथे जातो, त्या गुंडांबरोबर फार अशी मस्त अशी फायटिंग करू लागत असतो. आता इकडे सारंग त्या गुंडांना असं काही एक मारतो ना, त्या गुंडांचा चेहरा तर एकदम असा बघण्यासारखा झालेला असतो, त्यांचे गाल असे एकदम असे लाल पडून गेलेले असतात. प्रेक्षकांना बाळाला सोडून ते तिथे असे पळून जातात. बरं, आता इकडे तो सारंग पण बोलतो काय रे तू कोणाचा मुलगा आहे. बरं, तुला हे कुठे घेऊन जात होते. बरं, हे सगळे गुंड तुझ्या बरोबर काय करत होते. बरं, आता इकडे बिहीर पण बोलतो थँक्यू 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 काका तुम्ही मला वाचवलं. बरं, हे गुंड माझ्या आईला पण फार असे त्रास देतात. बरं, हे गुंड आहे ना प्रत्येक गावातल्या लोकांकडून असे पैसे मागते, तर असंच ते लहान पोरांना उचलून घेऊन जातात. बरं, आता प्रेक्षकांना सारंगला पण फार असं वाईट वाटतं, सारंगला पण फारसा संताप होतो. सारंग बोलतो व त्यांची तुम्ही कंप्लेंट केली नाही का. आता इकडे बिहीर पण बोलतो कंप्लेंट त्यांची केली तरी ते सुटून जाता. बरं, आता इकडे सारंग पण बोलतो तुझी आई कुठे, तुझ्या आईकडे मी तुला घेऊन जातो. बरं, आता इकडे बिहीर पण बोलतो माझी आई नाही इथेच देवळामध्ये प्रार्थना करायला विठुरायाची रोज अशी येत असते. बरं, आज त्या गुंडांनी मला घेऊन गेले होते ना, तर आज 100% माझी आई नाही इथेच देवाची प्रार्थना करायला आली असेल. बरं, आणि आज बरं का माझा वाढदिवस
दिवस पण आहे. आता इकडे सारंगला पण खूप असा आनंद होतो. सारंग बोलतो, काय नाव बरं तुझं? आता इकडे बिहीर पण बोलतो, माझं नाव आहे ना बिहीर आहे बरं. आता प्रेक्षकांना सारंग बोलतो, वा मस्त एकदम छान नाव आहे बरं तुझं, चल मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जातो बरं. आता इकडे सारंग पण त्याला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देतो आणि असं म्हणते त्याच्या हातामध्ये कुल्फी पण देतो. आता इकडे बिहीर पण कुल्फी खाऊ लागत असतो आणि तेव्हा तिथे सावली पण येते. आता इकडे सारंग सावलीला बघतो तर काय इकडे सावलीला आहे ना फार मोठासा धक्का लागतो. सारंगला पण खूप मोठासा धक्का लागतो. सारंग बोलतो, नाही म्हणजे मी तेव्हा बघितलं होतं ती सावलीच होती बरं, माझा तो काही देखील एक भ्रम नव्हता बरं. आता इकडे सावली पण बोलते, म्हणजे मी तेव्हा सारंग सरांनाच बघितलं होतं, तो माझा काही देखील एक भ्रम नव्हता, माझा काही देखील एक तो भास नव्हता, हे सारंग स्तर होते बरं. आता इकडे डायरेक्टच ना बिहीर पण आहे ना इकडे सावलीकडे जातो. आता इकडे सावली बिरला पाहते, सावलीला तर प्रचंड असा आनंद झालेला असतो बरं. आता इकडे सावली पण बिरला घट्ट अशी मिठी मारून घेते. सावली म्हणते बिरला, बीर तू बरा आहे ना, तुला काही त्रास तर झाला नाही ना, त्या गुंडांनी काही देखील त्रास दिला नाही ना, आणि तू इथे आला कस काय बरं, तू त्या गुंडांना चक मारून इथे आलाय का? आता इकडे बीर पण बोलतो, हो 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 आई, मी तुला सगळं समजावून सांगतो बरं. हे काका आहे ना, या काकाने त्या गुंडांबरोबर अशी काय फायटिंग केली ना, या काकानेच मला गुंडांपासून वाचवलं बरं, आणि हे काकाच मला इथे घेऊन आले बरं. काका म्हटले होते मला, तुझी आई कुठे, तुझ्या आईकडे मी तुला घेऊन जातो बरं, म्हणून मी त्यांना इकडे तुझ्याकडे घेऊन आलो बरं. आणि इकडे सावलीला पण थोडासा मनातनं धक्का लागतो बरं, कारण की सारंग पण असतो. आता इकडे सारंग पण सावलीला बोलतो, काय सावली तू इथे कसं काय बरं? आता इकडे सावली पण बोलते, तुम्ही सारंग सर हे आज माझ्या मुलाला वाचवले तर तुम्ही फार चांगलं केलं बरं, पण तुम्ही फार चुकीचं वागला आहात बरं. तुम्ही असं वागला असं मला अजिबात काही देखील एक वाटलं नव्हतं. तुम्ही मला डिओस नोटीस पाठवली होती बरं. आता प्रेक्षकांकडे सारंग पण बोलतो, काय डिओस नोटीस मी तुला पाठवली होती? अगं मी तुला कशाला डिओस नोटीस पाठव बरं, उलट तूच मला डिओस नोटीस पाठवली होती. तो हा इकडे राजकुमारनीच मला ती डिओस नोटीस दिली होती का सावली येऊन ही देऊन गेली असं मला तो राजकुमारच म्हटलं होता. आता प्रेक्षकांनो, जे काय कितक्या 8 वर्षापासून त्या दोघांमध्ये गैरसमज असतो, जो काय 8 वर्षापासून त्यांच्यामध्ये दुरावा असतो ना, तो सगळा आता त्यांच्या बदला दुरावा असा नील झालेला असतो. आता इकडे सावली बोलते, काय मी तुम्हाला एक बातमी द्यायला आली होती, मी तुम्हाला गोड बातमी द्यायला आली होती, आपण दोघं आई बाबा होणार आहात बरं. याच्याकरता मी बंगल्यावर पण आली होती बरं, आणि नेमक्या राजकुमारांनी तुम्हाला फोन लावला होता बरं, तुम्ही फोनवरती फार असं नको नको ते बोलला, ही बातमी तुम्ही फोनवरती ऐकली पण नाही आणि फोन कट करून दिला बरं. आता इकडे सारंग बोलतो, काय असं तर काही देखील एक झालं नाही बरं, राजकुमार दादाचा मला काही देखील एक कॉल आला नव्हता बरं. आता प्रेक्षकांनो, ते राजकुमारचं जे काही भांडण असतं तिथे तसं फुटलेलं असतं. म्हणजे आता इकडे सारंग पण बोलतो, काय म्हणजे हा बीर हा माझाच मुलगा काय? आता प्रेक्षकांना त्याचा प्रचंड असा आनंद झालेला असतो बरं. आता इकडे सारंग पण त्याला अशी मिठी मारतो. आता इकडे सावली बोलते, पण एक फार मोठी अशी गडबड झाली बरं. त्या दिवशी नाही का एक गुंड आले होते मला संपवून टाकण्याकरता बरं. त्या गुंडांनी आपल्या मुलीला घेऊन गेले बरं, आपल्या मुलीला ते ट्रेन मधनं घेऊन गेले, आणि मुलीला ट्रेन मधनं नेत असताना एक जण तिथे खाली असा पडला होता बरं, आपली मुलगी काही देखील एक ह्या जगामध्ये नाहीये बरं. आता इकडे सारंगला पण खूप मोठासा धक्का लागतो. सारंग बोलतो, काय सगळं काय बोलते बरं तू? आता इकडे सावली पण बोलते, हो हे सगळं झालं होतं बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, म्हणजे ते गुंड कसे दिसत होते सावली, काय ते मला नीट स्पष्टपणे सांग बरं. आता इकडे सावली पण बोलते, एक गुंडाचा दाडासावर होता असा तसा सावली त्यांचा सगळा उल्ल्याचं सांगू लागत असते बरं. आता प्रेक्षकांकडे सारंग बोलतो, काय अगं ते गुंड म्हणजे ते मला भेटले होते रस्त्यामध्ये, ते गुंड एका बाळाला डायरेक्ट असे विहिरीमध्ये असे ढकलून देणार होते बरं, आणि तेव्हाच मी त्या गुंडांबरोबर फायटिंग करून त्या मुलीचा जीव वाचवला बरं. आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोण देखील नसून ती ओवी, हे बघ ही मुलगी आहे बरं ती. आता प्रेक्षकांनो, सावलीचा आनंद काय देखील गगनात मावेन असा झालेला असतो. सावली बोलते, काय म्हणजे तुम्ही आपल्या मुलीला वाचलं, तुम्ही आपल्या मुलीला मरणातल्या दारातनं परत घेऊन आला बरं. आता इकडे सारंग पण बोलतो, हो मी मरणाच्या दारात हिला परत नाही आणलं, मरणाच्या दारात हिला परत विठुरायाने आणलं, मी तिला फक्त वाचवलं बरं त्या गुंडांपासून. मी जेव्हा त्या मुलीला गुंडांपासून वाचलं तेव्हा ती मुलगी काही देखील एक श्वास घेत नव्हती बरं, मी तिला विठुरायाच्या मंदिरामध्ये घेऊन गेलो होतो बरं, आणि विठुरायाच्या कृपेनेच ती मुलगी श्वास घ्यायला लागली बरं. आता प्रेक्षकांनो, सावलीचा आनंद काय देखील गगनात मावती. सावलीला प्रचंड असा आनंद झालेला असतो. सावली बोलते, वा 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 वा, एकदम मस्त काम केलं बरं तुम्ही आपल्या मुलीला वाचवलं बरं. आता इकडे सावली पण ना ओवीला अशी बट्ट अशी मिठी मारते. सावली म्हणते ओवीला, ओवी तू बाळा कशी बरं, इतक्या वर्ष तू कशी होती बरं? आता इकडे डायरेक्टच ना ओवी पण बोलते, काय आई तू माझी आई आहे बरं. आता इकडे ओवीला पण प्रेक्षकांना खूप असा आनंद झालेला असतो. हे तिघं एकदम असे आनंदी झालेले असतात. इकडे सारंग पण बोलतो, मी अजिबात काही देखील त्या राजकुमारला सोडणार नाही, आणि आता जो काय किती भाग असतो तो भाग इथेच संपतो. अशाच मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.